नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 17 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो ज्योतिराव जे असतात ते आता सावित्रीमाईला घरी घेऊन येतात. तेव्हा मित्रांनो तर सर्वजण बाहेर येतात आणि दादा तर खूप भावूक झालेले असतात आणि दादा आता चक्क हात जोडतात आणि म्हणतात, धाकल्या सूनबाई आमची लई मोठी चूक झाली बघा. लोकनिंदेला घाबरून पाप पुण्याचा विचार करून आम्ही तुमच्याशी वाईट वागलो, तुम्हासनी वाळीत टाकलं आणि तुमचा चांगुलपणा बी विसरलो. आम्हासनी माफ करा, चूक झाली आमची, असं दादा म्हणत असताना आता सावित्रीमाई म्हणते, नाही नाही दादा, असं म्हणू नका. तुमची कोणाची बी काय बी चूक नाही. तुम्हाला भीती वाटणं साहजिक होतं. कोणी बी माफी मागू नका. तर आता ज्योतिरावसुद्धा म्हणतात, जे काही घडलं ते सगळेजण विसरून जा. अहो, भिंतीवरची पाल चुकचुकली तरीसुद्धा आपण घाबरतो. रस्त्यावरचं कुत्रं विवळलं तरीसुद्धा काळजाचा ठोका चुकतो. आणि इथं तर शास्त्र मोडल्याचा कांगावा होता. त्यामुळंच हे सगळं काही घडलं. हे सगळं काही घडलं तरीसुद्धा आपण एक गोष्ट टाळू शकत नाही. आणि मित्रांनो, ज्योतिरावांनी असं म्हटल्यानंतर सगळेजण आश्चर्यानेच त्यांच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा ज्योतिराव थोडंसं हसतात आणि म्हणतात, भूक. आणि त्यानंतर हसत हसत म्हणतात, सावित्री, नगरून आलो आणि लगेचच तुला शोधायला बाहेर पडलो. आंघोळीसाठी पाणी तापव आणि चुलीजवळ बस, भूक लागली आहे, असं ज्योतिराव म्हटल्यानंतर सावित्रीमाई तर जी म्हणते तर तेव्हा रखमामध्येच बोलते. म्हणते, अरे ज्योती, तिला कशापायी बसवतोस चुलीमोरं? तर रखमान असं म्हटल्यानंतर ज्योतिराव तिला म्हणतात, मग काय तू बसतीस? काकू, अगं भूक लागली आहे मला. तेव्हा रखमा म्हणते, अरे म्हणजे ती दमली असेल ना, म्हणून म्हटलं. तेव्हा रखमाचं बोलणं बरोबर ज्योतिरावांच्या लक्षात येतं आणि ते म्हणतात, तरी पण मला सावित्रीच्या हातचीच भाकरी खायची आहे. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे पण त्याला अजून शुद्ध करायचं आहे ना व? तेव्हा ज्योतिराव विचारतात, शुद्ध करायला ती अशुद्ध कधी झाली? मगाशी सांगितलं ना मी, जशी लिहिणारे सटवाई पूज्य तशीच लिहू शकणारी सावित्री पूज्य. पण या मित्रांनो, यामध्ये सगळ्यात पार्वती मात्र खुश असते आणि ती एकदमच म्हणते, वय वय, मला तर पटले बघा. जाऊबाई, तुम्ही चुलीचं बघा, मी पाणी तापवाय ठेवते, चला पटदिशी, असं ती हसत हसतच तिला म्हणत असते. तर तेव्हा सावित्रीमाईसुद्धा लगेचच आतमध्ये जाते. तर इकडे मित्रांनो आता गंगाधर शास्त्री तर खूपच जोराचे चिडलेले असतात. तर तेव्हा विनायक त्यांना समजावून सांगत असतो, पंत आहो, तुम्ही दिलेली जबाबदारी मी नाही पार पाडू शकलो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्याच्या समोर जातात आणि म्हणतात, ठीक आहे, घाबरू नकोस. अशा लढाईत यश आणि अपयश येतच असतं. आज त्याचे दैव जोरावर आहे, त्याचे ग्रह उच्चीचे आहेत असं समजू, पण तो आपल्या कचाट्यात सापडणार नाही असे मात्र नाही. तर तेव्हा विनायक म्हणतो, पंत आपण पूजापाठ सोडून रात्रंदिवस त्या ज्योत्याचा विचार करतोय, पण हा ज्योत्या कशानेही नामोहरम होत नाही. हा शास्त्र मोडतो, धर्मावरती बेछूट बोलतो, देवांना तर पाण्यात पाहतो, तरी सुद्धा दैव त्याच्या बाजूने कसं काय? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, महापातकी माणसाचे 100 अपराध भरावे लागतात असे शास्त्रात लिहिले आहे. भगवान श्रीकृष्णाने नाही का शिशुपालाचे 100 अपराध भरण्याची वाट बघितली? तसेच आपल्यालाही थांबावे लागेल. कदाचित कालचा त्याचा अपराध हा 99वा असेल आणि पुढचा अपराध 100वा. तर विनायक विचारतो, म्हणजे त्याची 100री भरली तर? तर गंगाधर शास्त्री म्हणतात, अर्थात. आता आपण या लढाईत पुण्याच्या धर्ममार्तंडांना सोबत घेऊ, त्या जोत्याचे जगणे मुश्किल करू. पुन्हा धर्मशास्त्राच्या बाबतीत एक अवाक्षर काढण्याची त्याची हिंमत होणार नाही. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर विनायक मात्र खुश होतो. आणि इकडे तर मित्रांनो आता सावित्रीमाईने जेवण तयार केलेलं असतं आणि ज्योतिराव आता जेवत असतात आणि जेवणाची तारीफ करतात. म्हणतात, वा 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 सावित्री, सुगरण आहेस तू, सुगरण. पण सावित्रीमाईचं तर लक्ष दुसरीकडेच असतं, ती वेगळ्याच विचारात हरवून गेलेली असते. तर तेव्हा आता ज्योतिराव सावित्रीमाईला त्या विचारातून बाहेर काढतात. म्हणतात, सावित्री, अगे सावित्री, कुठं हरवली आहेस? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, कधी कधी मला समजत नाही हो, तुमच्याबरोबर चालू का धावू? तेव्हा ज्योतिराव सांगतात, दोघांनी सोबत चालायचं आणि सोबत धावायचं. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मला जमल का? तुमचं शिक्षण, तुमची हिंमत. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तू काय कमी हिमतीची नाही? म्हणजे तू एवढ्या गंगाधर पंतांच्या समोर उभी राहिलीस, घरच्यांनी वाईट टाकलं, भूक सहन केलीस, त्रास सहन केलास, पत्र शोधलंस, कोणाची तमा न बाळगता पत्र वाचलंस सुद्धा. हे हिमतीशिवाय जमत नाही सावित्री. आणि ही हिंमत,
शिक्षणाने आली. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही असल, पण मला लई त्रास झाला. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, आणखीन होईल, सहन करायचा. फक्त तुलाच नाही तर माझाही त्रास वाढणार आहे. विचार कर सावित्री, एका स्त्रीला शिकवलं तर एवढा त्रास झाला, आता मुलींची शाळा काढणार म्हटल्यानंतर किती त्रास होईल. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, बाई विचार करून सुद्धा अंगावरती काटा येतोय. आणि म्हणते, पण नाही, आता पाऊल मागं घ्यायचं नाही. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री त्यासाठी बरंच काम करावं लागल. म्हणजे जागा लागल, पाट्या लागतील, पुस्तकं लागतील, शिक्षक लागतील. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, मी काय म्हणते, कंपनी सरकारकडनं मदत घेतली तर तेव्हा ज्योतिराव थोडंसं हसतात आणि सांगतात, ते मेजर कँडी साहेब आहेत ना, त्यांनी ना पुण्यात शाळा सुरू केली होती. पण स्वतः कँडी साहेबांना वाड्याच्या पुढच्या दाराने यायला मनाई होती. आणि कँडी साहेब शिकून बाहेर पडले. काही एक जण त्यांच्या मागं गोमूत्र शिंपडत चालायचा, त्यांचा विटाळ घालवण्यासाठी. शेवटी कँडी साहेबांनी कंटाळून शाळा बंद केली. त्यामुळं भूदेवांना दुखवून कंपनी सरकार आपल्याला मदत करेल असं वाटत नाही. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आत्ता माझ्या लक्षात आलं, म्हणजे जे बे करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे, पण लई पैका लागलो. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, बघू काहीतरी मार्ग निघेलच. आणि त्यानंतर मित्रांनो एक घास आता सावित्रीमाईला सुद्धा भरवतात. आणि त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिराव आपल्या मित्रांना भेटायला गेलेले असतात. आणि ते त्यांना एकदम आनंदाने सांगत असतात, मोरोपंत, माझा विचार पक्का झालाय, मी मुलींसाठी शाळा सुरू करायचं ठरवलेलं आहे. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर या तिघांचे तर डोळेच मोठे होतात. तेव्हा मोरोपंत म्हणतात, ज्योती तुझं डोकं फिरलंय का रे, स्त्रीला शिक्षण नको. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, का नको. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, कारण स्त्री आणि शिक्षण यांचा 36चा आकडा असतो असं म्हणतात. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, मोरू तू बोलतोयस हे. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, हो मीच बोलतोय. स्त्री शिक्षण हे अनर्थाचं मूळ आहे. एकतर त्या शिकल्या तर त्यांचा नवरा म्हणून त्या विधवा होतील, त्या कोणाला जुमानणार नाहीत, शीलभ्रष्ट होतील त्या. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, शीलभ्रष्ट त्या होतील का शीलभ्रष्ट नवऱ्याला जाब विचारतील. स्त्री शिक्षण हा अनर्थ का अनर्थाचं मूळ कारण त्यांना समजेल का पुरुषांच्या हाती सगळी सूत्र देऊन त्यांना गुलाम बनवणारं शास्त्र त्या झुगारून देतील याची भीती वाटतेय. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, बरोबर, स्त्री शिकली की ती वाया जाईल, ते हेच रे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पंतारे काय बोलतोयस तू. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, अरे शिकून काय करणार ती, काय दिवे लावणार, तिला काय धर्मसभेत बसवणार का नोकरी करायला लावणार. आणि मग मुले कशी होणार, झाली की ती सांभाळायची कोणी. आणि ज्योती कसा आहे, घरातील माणूस बाहेरून आला की त्याला पाण्याचा तांब्या हातात कोण देईल. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, का त्याला स्वतःला हात नाहीत. तर तेव्हा मोरोपंत विचारतात, याचा अर्थ तुम्ही स्त्रीला पुरुषाच्या मांडीला मांडी लावून बसवणार. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, का बसवू नये मोरोपंत. म्हणजे आपण तिला महिषासूर मर्दिनी म्हणतो, जगदंबा म्हणतो, हे बरं आहे. देवळात असली की देवी आणि घरात आली की दासी. काय बिघडतं काय ती मांडीला मांडी लावून बसली तर. मी तर म्हणतो तिनं बसावं, तो तिचा अधिकार आहे, तिची योग्यता आहे. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, ज्योती अरे कसं समजावू तुला, योग्यता तर आहेच, पण घर राहणार नाही, ती पुरुषाला जुमानणार नाही, शिवाय शास्त्राला हे मान्य नाही. पूर्वजांनी याचा सखोल विचार केलाय आणि मुळात स्त्रीला शिक्षणाची गरज नाही. तू हे खूळ डोक्यातून काढून टाक. तर तेव्हा आता ज्योतिराव चिडतात आणि म्हणतात, हे असे ऐनवेळी विचार बदलणारी लोक मला आवडत नाहीत, असं म्हणून ते तिथून निघूनच चाललेले असतात. आणि तेव्हा मोरोपंतांनी ते दोघेजण असतात मित्र, ते मोठमोठ्याने हसू लागतात. तेव्हा ते हसत असताना ज्योतिराव थांबतात आणि रागारागानेच मागे वळून त्यांच्याकडे बघतात. तर मोरोपंत हसत हसत त्यांच्या समोर परत जातात आणि म्हणतात, ज्योती अरे तू जेव्हा सांगितलंस तेव्हाच आमचं अनुमोदन होतं, पण लोकांनी प्रश्न केल्यावर काय उत्तरे द्यायची हे जाणून घ्यायचं होतं, म्हणून तुझ्यासोबत हुज्जत घातली. वास पटलं मला, आम्ही तुझ्या सोबत आहोत, तू करशील ती पूर्व दिशा, असं त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून अगदी विश्वासाने सांगतात. तेव्हा ज्योतिराव तर खूपच खुश होतात आणि म्हणतात, ही असली चेष्टात करतात का रे मोरोपंत. आणि मोरोपंतला तर मिठीच मारतात. आणि तेव्हा मोरोपंत तर खूप हसत असतो. तर इकडे आता घरामध्ये मित्रांनो सावित्रीमाई आणि पार्वती बसलेले असतात.
तर तेव्हा पार्वती आता जे काही त्याच्या माघारी घडलेलं असतं ते सगळं काही सावित्रीबाईला सांगत असते. म्हणते, तात्यासाहेब म्हटलं सटवाई लिहिते ना, मग सावित्रीनं का लिहू नये? जाऊ बाई तुम्हासनी सांगते, मला तर पटलं बाई. तर तेव्हा सावित्रीबाई सुद्धा हसत विचारते, पटलं नवं? तर तेव्हा पार्वती म्हणते, होय म्हणजे बघा, सटवाई नसती तर आपल्या कपाळावरती नशीब कोण लिहिलं असतं? आणि माणसं काय बी बोलतात बघा, बाई शिकली की नवरा मरतो, जेवणात आळ्या होत्यात आणि त्या पोटात जात्यात. तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, तुमचं तात्यासाहेब तर ठणठणीत आहेत. तेव्हा पार्वती म्हणते, अहो पर शास्त्रात तसं लिहिलंय नवं? तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, अहो शास्त्रात लिहिलंय म्हटलं की लोक गप बसत्यात. आता त्या मेरी मॅडम त्या बी शिकलेल्या आहेत की, कुठं काय वाईट झालं? म्या तर म्हणते बाई शिकली की घर सुखी होतंय. तर तेव्हा पार्वती म्हणते, होय होय लई नामी बोलल्या बघा तुम्ही, पर याच्यासाठी ना माझ्याकडे तुमच्यासाठी एक बक्षीस आहे. तर तेव्हा सावित्रीबाई विचारते, काय आहे? तर पार्वती म्हणते, ते बक्षीस बक्षीस आहे. वय वय थांबा थांबा असं म्हणून गणूला हाक मारते. आणि तेव्हा गणोबा तिथं येतो. तर गणोबा आल्यानंतर सावित्रीबाई तर इतकी खुश होते, लगेचच उठते आणि तिला आपल्या जवळ घेते. आणि तिच्या डोळ्यात तर पाणी आलेलं असतं मित्रांनो, आणि म्हणते, हे माझं बक्षीस नाही, हा तर माझ्या काळजाचा तुकडा आहे. तर तेव्हा गणोबा म्हणतो, मला भूक लागली आहे. तर तेव्हा पार्वती म्हणते, असं वय, बरं चला चला जेवायला वाढते चला, असं म्हणून त्याला आतमध्ये घेऊन जाते. तर तेव्हा सावित्रीबाईचे तर डोळे भरून आलेले असतात. आणि इतक्यातच आता ज्योतिरावांची आई बाहेरून येते आणि सावित्रीबाई लगेचच तिच्या हातामधली टोकरी आपल्याकडे घेते आणि खाली ठेवते आणि तिला पाणी देते. इतक्यातच आता ज्योतिराव सुद्धा येतात. तर तेव्हा सावित्रीबाई लगेचच त्यांच्याजवळ धावत जाते आणि एकदम आनंदाने विचारते, भेटले का मोरोपंत? आणि विचारते, काय म्हटले, आवडलं का त्यांना? तर तेव्हा ज्योतिराव खूप आनंदात असतात आणि म्हणतात, खूप आवडली कल्पना, अवघड आहे पण तुझ्या सोबत आहे म्हटले. तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, चला काळजी मिटली म्हणायची. तर आता हे दोघं बोलत असताना ज्योतिरावांची आई तिथंच असते आणि विचारते, काय ग आता कसली काळजी मिटली म्हणायची? आणि ज्योतिरावांना विचारते, काय रे ज्योती, शाळेत नोकरी वगैरे बघतोयस की काय? तेव्हा ज्योतिराव तर खूपच खुश असतात आणि लगेचच त्यांच्या आईजवळ जातात आणि म्हणतात, शाळेत नोकरी नाही, शाळाच सुरू करायचं म्हणतोय, मुलींची शाळा. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर ज्योतिरावांच्या आईला तर धक्काच बसतो आणि ती काय असं एकदमच विचारते आणि म्हणते, काय म्हणलास, मुलींची शाळा? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हां पक्क ठरलंय. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे तुला बोलताना काही वाटतं का नाही? ते बरोबर आहे, संकट तुझ्या पाठी येत नाहीत, तूच त्यांना घरचा रस्ता दावतोस. आणि सावित्रीबाईला म्हणते, आणि तू ग, एवढं रामायण महाभारत घडलं, त्याला अडवायचं सोडून त्याला काय झालं कसं झालं विचारत बसतीस? बाई हे म्हणजे आगीतून फोपाट्यात आहे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं आई, आगही नाही आणि फोपाटाही नाही, परिवर्तन आहे परिवर्तन. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे ते काय बी असल, हे मला काय पसंत नाही. अरे तू कशा पै लष्कराच्या भाकऱ्या भाजतोस र? तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, सासूबाई, अव सटवाई लिहिते ना, आपण बी तिच्याच लेकी, आपण पण शिकायचं शिकवायचं. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे ज्योती हे काय करायला लागलायस बाबा? अरे तुझ्या या असल्या थेऱ्यांमुळं आपल्या दारात हाडूक बांधायला आलं होतं, आता मेलेलं जनावर आणून टांगतील र. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं तू उगं घाबरू नको, मी नसताना हाडूक बांधणं सोपं होतं, आता शक्य नाही. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे पर पुन्हा वाद आलाच का नाही? अरे का तेच तेच करायचं? अरे तुम्ही काय आम्हाला शांततेत जगू देणार आहात का नाही? अरे कशा पै त्या भूदेवांना खिजवायचं, हे चांगलं आहे का? अरे तुमची ही मनमनाई बरी नाही र. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं लोकांच्या भल्यासाठी करतोय आणि पाठीशी आहेत लोक. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, हे खूळ डोसक्यातनं काढून टाक, नाहीतर अन्न पाणी सोडन मी, अशी ती धमकीच देते आणि तिथून रागारागात आतमध्ये निघूनच जाते. तेव्हा आता ज्योतिराव आणि सावित्रीबाई तर नाराज होतात आणि तेवढ्यातच मित्रांनो रखमाने सुद्धा ते सगळं काही ऐकलेलं असतं. आणि त्यानंतर मित्रांनो ती लगेचच आता इकडे गोपिकाकडे येते आणि तिला बाहेर बोलवते. तर तेव्हा गोपिका विचारते, काय ग? तर तेव्हा रखमा म्हणते, काय नाही काकी साहेब, सकाळी सकाळी तुमचं दर्शन घडलं. तर गोपिका विचारते, कशासाठी आली आहेस? तर तेव्हा रखमा म्हणते, त्या दिवशी मी तुम्हाला बघितलं, माझं भानच हरपलं बघा, काय ते रूप, मग मला का नाही राहवलंच नाही बघा, माझ्यातली माळीन जागी झाली. म्हटलं काय बी करायचं आणि काकी साहेबांनी भेटायला जायचं आणि भेटायला जाताना या सुंदर सोनचाफ्याचा गजरा घेऊन जायचा, हे बघा तुमच्यासाठी आणलाय. आणि म्हणते, शुद्ध करा आणि माळा घ्या.
तर तेव्हा गोपिका तर खूपच खुश झालेली असते आणि म्हणते ठेव तिथे आणि म्हणते तुझ्यात आणि तुझ्या जावेच्या घरात किती तो फरक, तुझी तसूबरी सर नाही बर का तिला. तर तेव्हा रखमा म्हणते आता ते काय घर आहे वय, तुम्हासनी खरं सांगू का सावित्रीनं की नाही समजा घरच नासवलंय बघा. आता त्या दिवशी तुम्ही कशापायी आलता, कुणापायी आलता, धर्मासाठी आलता का नाही, आणि मग सांगितलेलं ऐकायला तर पाहिजेल का नाही, पण कसलं काय. आणि म्हणते आता तर नवीनच खूळ डोसक्यात घेतलंय. तर गोपिका विचारते कसलं खूळ. तर रखमा सांगते अव आता काय नाही मुलींची शाळा काढणार आहेत म्हण. आणि असं तिने सांगितल्यानंतर गोपिकाला तर खूप मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते अगो बाई, ज्योतीने तिच्या बायकोला शिकवलं एवढं पुरेसं नाही वाटतं, ते आता इतरांनाही शिकवणार आहे. तर तेव्हा रखमा म्हणते काकी साहेब तुमच्यामुळं मी हात जोडते बघा, उद्या काही बरं वाईट झालं तर आमासनी काय मध्ये घेऊ नका बघा, एवढं मात्र पंतासनी सांगा. आणि असं ती बोलत असते इतक्यातच मागून गंगाधर शास्त्री येतात आणि ते पूजा करत असतात आणि समोर रखमाला बघितल्यानंतर दूर हो असा इशारा करतात. तर तेव्हा रखमा लगेचच मागे सरकते. तर तेव्हा गोपिका आता म्हणते तू निघ आता, मी बघतोय काय करायचं ते. तेव्हा रखमा आता तिथून निघून जाते आणि गोपिका आतमध्ये येते. तर गंगाधर शास्त्री विचारतात काय म्हणत होती ती राणू माळ्याची बायको. तर तेव्हा गोपिका म्हणते तुमचं सगळं होऊ देत नंतर सांगते. तर गंगाधर शास्त्री म्हणतात सांगा हो, मला काही फरक पडत नाही. आणि थोडं थांबून विचारतात सांगताय ना. तर तेव्हा गोपिका तर घाबरलेली असते आणि हो असं म्हणते आणि म्हणते ज्योती ज्योती मुलींची शाळा काढतोय. आणि तेव्हा आता गंगाधर शास्त्रींच्या हातामधला धूप असं ते खालीच पडतं आणि ते एकदम रागाला येतात आणि ते एकदमच ओरडू लागतात जया अंती क्रोध संताप कैसा, जया अंती क्रोध संताप कैसा. तर इकडे मित्रांनो आता घरामध्ये रात्री ज्योतिरावांची आई एकटीच बडबडत असते. किती बी सांगितलं किती बी समजावलं तरी काय फरकच पडत नाही. आई बाबाला काय बी होऊ दे यांना काही पडलेलंच नाही. कितीदा सांगितलं लोक काय म्हणतील, पण नाही आपलं तेच खरं करत बसायचं. आणि असं ती बडबड करत असते इतक्यातच सावित्रीमाई आता तिथं ताट घेऊन येते आणि म्हणते सासूबाई. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते कशापायी आलीस, जा जा इथनं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते ताट घेऊन आले जेवून घ्या. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते मला भूक नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते असं बोलू नका, 2 घास खाऊन घ्या. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते सांगून कळत नाही, कान फुटलं तुझं, जा बरं इथनं. तेव्हा सावित्रीमाई म्हणते अख्खा दिवस मळ्यात होतात तुम्ही, दमला असाल, पोटाला भूक लागली असेल, तुम्ही खाल्लं नाही तर कोणी बी खाणार नाही, सगळेजण थांबल्यात, तुम्ही येता का तिकडं. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते भूक नाही म्हणलं नवं, जा तुमचं तुम्ही खाऊन घ्या. तेव्हा सावित्रीमाई म्हणते आमचा राग अन्नावरती काढू नका, थोडं खाऊन घ्या. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते तुमच्या अशा वागण्यापायी अन्नावरची वासनाच गेली आहे माझी. आणि तुला परत परत सांगते हे समजत तुझ्यामुळंच झालंय. त्या दिवशी गेली होतीस आणि परत आलीस ते यासाठी वय, तुझ्या पायी घरादाराची रया गेली. चांगुलपणानं संसार करणारी बाई नाहीस ग तू. तुला काय पाहिजे तर ते साळा पाटी खडू, तू जसं सांगतीस शिकवतीस ना तसा माझा ज्योती वागतो. त्याच्या संसाराचं पार मातेरे केलंस तू, तू जा बाई इथनं. तर तेव्हा सावित्रीमाई परत म्हणते सासूबाई पाया पडते, तुमचे हात जोडते, थोडं खाऊन घ्या. तर तेव्हा ज्योतिरामाची आई म्हणते काही पाया वगैरे पडायची गरज नाही, मेले तरी चालेल पण मी जेवणाला स्पर्शच करणार नाही. आणि मी मेले तर बरंच आहे की तुमच्या मागची कटकट संपल. तर सावित्रीमाई म्हणते असं नका बोलू. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते कशापायी खोटी काळजी दाखवतीस, तुला काळजी आहे माझी. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते मला खरंच काळजी आहे तुमची. तर तेव्हा ज्योतिरावांची आई परत विचारते खरंच काळजी आहे माझी. मग एक काम कर, ज्योतीला माझ्या डोसक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांग की शाळा उघडणार नाही म्हणून, नाहीतर मी अन्नाचा कण बी घेणार नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते सासूबाई असं नका करू. असं बोलत असताना तिच्या डोळ्यामधून पाणी आलेलं असतं. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते माझं प्राण गेलं तरी चालेल पण आता मी मागं हटणार नाही. आणि असं बोलून ती तिथून निघूनच जाते मित्रांनो. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दादा आता ज्योतिरावांना सांगत असतात माझं आता वय झाले, मला काय आता मळा सांभाळता येत नाही, राजाराम तरी किती बघणार आहे, तवा आता मळा तू सांभाळ. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात दादा मला नाही जमायचं, माझा हा निर्णय ठाम आहे. आणि त्यानंतर आता खोलीत आल्यानंतर ज्योतिराव सावित्रीमाईंना सांगत असतात ज्या वाटेवर आपण चाललोय त्यात फक्त बाहेरच्या लोकांशी लढाई नाही आपली, घरच्यांच्याकडून सुद्धा अडथळे निर्माण होतील. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते घरच्यांच्या विरोधात उभं राहायचं,
तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, सावित्री राहावं लागल, आपल्यासाठी नाही, सगळ्या स्त्रियांच्यासाठी, ज्यांना स्वप्नच बघायची माहिती नाहीत त्या स्त्रियांच्यासाठी, ज्या शिळा होऊन पडल्यात त्या स्त्रियांच्यासाठी उभं राहावं लागल, असं ते सर्व काही मित्रांनो आता सावित्रीमाईला सांगतात. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.